चला पाणी आहे का? पाणी पोचवा फलंदाजापर्यंत. चला विनंती असेल थोडस. चला पाणी पोचवायचं आहे. विशाल मोरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक वरती राहुल आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरती ओमकार. अगदी पहिल्याच बॉल वरती भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी पहा विशाल मोरे, जबरदस्त फटका. काय फटका खेळलाय. अगदी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. त्या बॉल वरती अगदी नजर बळवली आणि बॅटचा फ्लो अगदी बॉलला पाठवले समोरच्या दिशेने. मिळेल स्ट्रेट डाऊन ग्राउंड. 6 धावांसाठी मिळेल षटकार. विशाल मोरे जबरदस्त फटका. आणि वारंवारपणे मागील टुर्नामेंट पासून मात्र हा खेळाडू अगदी चर्चेत आहे. अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन. पहिला बॉल अगदी थोडासा दुखापत जाणवली आणि तदनंतर मात्र तर आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज विशाल मोरे. आक्रमण चढवलंय गोलंदाजावरती. 6 धावांसाठी षटकार मिळालाय आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहेत. जबरदस्त बॅटिंग सध्या फॉर्म मध्ये आहेत हा खेळाडू आणि चर्चा करावी लागेल या खेळाडूची. कारण अगदी मागील टुर्नामेंटमध्ये 15 बॉल 50 धावांची अफलातून खेळी पाहायला मिळाली होती आणि या मॅच मध्ये देखील ही मॅच महत्त्वपूर्ण आहे आणि दुसऱ्या बॉल पासून आक्रमण केले आणि अशा प्रकारे खेळ होईल का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 6 धावा आलेत आणि तदनंतर मात्र ओमकार अगेन्स्ट पुन्हा एकदा विशाल मोरे सज्ज आहेत. चला थोडंसं स्पीडअप घ्या. पाहूया स्ट्राईक वरती सज्ज आहेत विशाल मोरे. गोलंदाज निघालेत. नाव आहे ओमकार. यावेळी पहा जबरदस्त चेंडू हातात आलाय आणि नक्कीच या बॉल वरती सिंगल धावेल. कुठेतरी आता चुकी करणार नाहीयेत विशाल मोरे. कारण मागील मॅच मध्ये पाहिलं तर दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे रनआउट झाले होते. यावेळी संयम दाखवलाय. चांगला खेळ. आता सिंगल येईल आणि हे कुठेतरी करणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल वरती स्ट्राईक रोटेट करणं, एखादा मोठा फटका, त्यानंतर मात्र कॅल्क्युलेटिव्ह खेळ, संयम या सर्व गोष्टी क्रिकेट मध्ये पाहायला मिळत असतात आणि तो दाखवावा लागेल आणि त्याच प्रकारचा गेम देखील करावा लागेल. बॉलर पुन्हा एकदा ओमकार आहेत. अगदी 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल याकडे पहा. चांगला फटका समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ वरती बॉल कॅरी करतील आणि 1 धाव तत्पूर्वी मात्र मिळेल. अगदी आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट पद्धतीचा, त्यानंतर एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि सिंगल स्वरूपाने मात्र आता इथून पुढे मात्र खेळ चालू आहे. ओमकार या खेळाडूची चर्चा होतीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सध्या पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी पहा वेग 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 आणि भन्नाट वेग, परंतु दिशा खराब. बॉल वाईट +1. टोटल 2 धावा मिळतील. हा बॉल अगदी स्टंप वरती असता तर कुठेतरी जबरदस्त वेग आहे या गोलंदाजाचा आणि विशाल मोरे या खेळाडूकडे देखील मोठे फटके घेण्याची क्षमता आहे आणि ते दाखवावं लागेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. अगदी आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. पुढचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला वेग पाहायला मिळाला गोलंदाजाचा. बॅटरला बीट करून बॉल चाललाय. यष्टीरक्षक तैनात आहेत. खूप चांगली कोणती चुकी नाहीये तिथे. डॉट बॉल येईल यावेळी. हा विशाल मोरे सारख्या हार्ड हिटर बॅटरला मात्र रोखण्यामध्ये यश आले. खूप चांगली गोलंदाजी. अगदी ओमकार सध्या चर्चेत असलेला खेळाडू हा देखील आहे आणि मागील मॅच मध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहिली आहे, जिथे महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त करून दिली होती आणि त्याच प्रकारचा खेळ यावेळी. परंतु यावेळी ओमकार वरती प्रहार चढवलाय. ते धडक बेधडक फटका अगदी विशाल मोरेच्या बॅट मधून मिळतोय. कडक 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 6 धावांसाठी यावेळी आक्रमण चढवलंय. अंतिम बॉल वरती मात्र स्वागत केलंय षटकाराने. मॅच अगदी जबरदस्त होणार आहे. आता मात्र आक्रमण आहे. बॅटर विशाल मोरेची बॅट बोलायला लागली आहे. षटकार येतोय. 1 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 16च्या घरामध्ये पाहायला मिळते. 16 ऑन दी स्कोर कार्ड. अगदी पहिल्या षटक ओमकार मागील मॅच मध्ये तब्बल
आपण विचार करूया ओमकारचा. मागील षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, तब्बल 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि 1 विकेट प्राप्त केली गेली होती. परंतु या मॅच मध्ये थोडंसं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन झालंय. 16 धावा कुठल्या विशाल मोरे याच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग. तब्बल 5 बॉल वैयक्तिक 13 वरती खेळतात विशाल मोरे. नॉन स्ट्रायकिंग बॅटर विशाल मोरे आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी आहे त्यांची देखील चर्चा करायला हवी आहे, कारण तुळसांची मॅच आपण पाहिली. विशाल मोरे यांची विकेट गेल्यानंतर मात्र राहुल ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळवला होता या खेळाडूने. डेफिनेटली जर्सी आपण पाहतोय परिधान केली आहे. स्ट्राईक वरती राहुल, गोलंदाजीच्या रनवे वरती बॉलर नेम अविनाश. यावेळी पहा हलक्यात आणि खेळाय समोरच्या दिशेने आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय, कारण ज्या प्रकारे विशाल मोरे यांची बॅट बोलतीये आणि कुठेतरी एखाद्या खेळाडूची बॅट जर बोलतीये तर आक्रमण होते, तर त्या खेळाडूला स्ट्राईक देणं गरजेचं होत असतं आणि त्याच प्रकारे इथे कॅल्क्युलेटिव्ह खेळ दाखवलाय. सिंगल येते आणि स्ट्राईक पुन्हा एकदा विशाल यांच्याकडे ठेवण्यामध्ये यश झालंय. गोलंदाज सज्ज आहेत. सिंगल आली आहे. यावेळी पहा जबरदस्त बॉल अगदी फ्लिक केलाय. उंची पाहू शकाल बॉलची. विशाल मोरेची या बॉलच्या मदतीने ताकद देखील पाहायला मिळते. तितकी चांगली नजाकत आणि फटका खेळण्याची ऍक्शन आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये. काय फटका खेळलाय, जबरदस्त. लोअर फुलटॉस बॉल होता, फ्लिक केला, बॉलला पाठवलं, मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. 6 धावांसाठी सेट ऑन फायर तुळसण संघाचा खेळाडू विशाल मोरे आपल्या नावाची चर्चा रंगवतोय. अगदी जवळजवळ आपण पाहिलं तर कराड तालुका रब्बर बॉल प्रीमियर लीग देखील आलेले आहे. अनेक खेळाडूंच्या नजरा या खेळाडूवरती असतील, परंतु पाहूया जबरदस्त आतापर्यंत खेळ राहिलाय. स्ट्राईक वरती बॅटर विशाल मोरे. धावसंख्या 23च्या गडामध्ये 1.2चा खेळ संपला आतापर्यंत. उर्वरित अजूनही दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विशाल मोरे आक्रमण नक्कीच असणार आहे प्रत्येक बॉल वरती आणि डेफिनेटली यावेळी पहा चांगला बॉल यावेळी पाहायला मिळालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी अविनाश थोडस कुठेतरी यष्टीरक्षकाला थोडस दबावामध्ये आणण्याचं काम करतात, कारण ज्या प्रकारे प्रत्येक बॉल मध्ये चुकी होताना पाहायला मिळते, ही चुकी कुठेतरी सुधारावी लागेल प्रत्येक बॉलची. यावेळी यष्टीरक्षक देखील राहुल आहे, ज्यांनी मात्र पहिली मॅच फिनिश केली होती, परंतु यष्टीरक्षकाची भूमिका स्वीकारली आहे तर आपल्याला काम देखील तितकं चांगलं करणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा अविनाश अगेन स्ट्राईक मध्ये विशाल. यावेळी जबरदस्त कव्हर्सला घेऊन काढलाय, बॉल चाललाय वाईड स्लॉग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज विशाल मोरेच्या बॅटमधून फ्लाइट षटकार. काय ताकद आहे या खेळाडूकडे. अगदी थोडस या खेळाडूकडे आपण नजर वळवली तर जबरदस्त फटकेबाजी. यावेळी पहा थोडासा पाठीमागचा पाय वाकवला आणि त्यानंतर हा फटका खेळला, मिळाला 6 धावा आणि 6च्या मदतीने धावसंख्या 30च्या घरामध्ये 30. आक्रमण आणि प्रहार पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण मॅच आहे. विशाल मोरेचा खेळ होणं गरजेचं होतं आणि त्याच प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. या बॉल वरती पहा हा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. खराब बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, खूपच बाहेरील बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. सध्या दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. स्ट्रायकर बॅटर विशाल मोरे. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी बॅट थोडंसं मिस्टाम झालंय. फटका हवेमध्ये, कॅच सोडली आहे. यावेळी पहा कॅच किती महत्वपूर्ण होती. ही कॅच महत्वपूर्ण होती. विशाल मोरेची कॅच किती महत्वपूर्ण होती पहा. अजूनही 1 षटक बाकी आहे. अर्थातच अजूनही आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु 1 षटकाचा विचार केला तर नॉन स्ट्रायकर आहेत विशाल मोरे. यावेळी नॉन स्ट्राईक वरती आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज राहुल. पाहूया अंतिम बॉल असेल नक्कीच. कुठेतरी या बॉल वरती आक्रमण करण्याचा निश्चित प्रयत्न असेल बॅटरचा. राहुल डेफिनेटली बॅटची गड, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या 33 या आकड्यावरती. कोणती विकेट नाहीये. खूप चांगला खेळ आतापर्यंत तुळजापूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तितकी चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी हे षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालंय. दोन्ही षटक थोडी महागडी पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि आता मात्र अंतिम षटक कोणावरती जबाबदारी असेल हे पाहणं गरजेचं असेल.
अगदी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजीची जबाबदारी मात्र दिली आहे. बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चला विनंती असेल बॉलर नेम. आकाळवाडी टीम बॉलर नेम आपल्यापर्यंत अंतिम कॉल आहे. आकाळवाडी टीम बॉलर नेम कळवायचा आहे. बाबासो आलेले आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज आहेत बाबा. अगदी स्ट्राईक वरती विशाल मोरे. नक्कीच अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक अगदी पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये चर्चा करतोय आपण. हाणामारीचं षटक ओळखलं जातं आणि या षटकामध्ये नक्कीच आक्रमण करण्यासाठी स्ट्रायकर बॅटर अगदी हिटर बॅटर आहेत. चर्चा करायला हवी आहे. विशाल मोरे आक्रमण करतायत. सध्या जबरदस्त बॅटिंग आहे. वैयक्तिक आता विचार केला तर 9 बॉल 26 वरती खेळतायत विशाल मोरे. 6 बॉलचा खेळ देखील शिल्लक आहे. स्वतःकडे स्ट्राईक आली आहे. पाहूया कशा प्रकारे गेम प्ले होईल इथून पुढे. 6 बॉल अजूनही खेळ शिल्लक आहे. बॉलर निघालेत बाबा. पहिल्याच बॉल वरती अगदी फिरवलाय परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. विकेट चालली आहे माघारी. धक्का क्रमांक 1 टीम तुळसण संघाला. जाऊयात बॉलर बाबा. यावेळी पहा राहुल आलेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट चेंज. आणखीन एक विकेट. हे गोलंदाज कुठे होते. ही गरज होती हे षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक जर कुठेतरी बाबा यांच्यावरती जबाबदारी दिली असती तर मात्र हा स्कोर कुठेतरी कमी पाहायला मिळाला असता तुळसण संघाचा. परंतु अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले. पहिल्या बॉलवरती विशाल मोरे बॅक टू दी पॅव्हेलियन आणि दुसऱ्या बॉलवरती राहुल. पहा खूप चांगली गोलंदाजी. ह्या गोलंदाजीची गरज होती खरं तर संपूर्ण आकाळवाडी टीमला. गोलंदाजीसाठी बाबा आपल्याला पाहायला मिळत आहे. चला बॅटर नेम भावड्या फलंदाजीसाठी आलेले आहेत. भावड्या पाहूया. बॉलर निघाले. 2.2चा खेळ संपलाय. यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. अविनाश एकदा वाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण चांगले फेकी तिथे पाहायला मिळाली आहे. अगदी विशाल मोरे यांची विकेट गेल्यानंतर मात्र धावसंख्या स्थिरावली आहे. तब्बल 34 आकड्यावरती पाहायला मिळते धावसंख्या. 34. लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी बॉलर आपण पाहिलं तर बाबा खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अगदी अनुभवाच्या जोरावरती आज मात्र अंतिम षटक हाताळत असताना यावेळी परंतु राहुल अगदी पॅव्हेलियन मधून सेट ऑन फायर होऊन आलेत की काय. स्ट्राईक मिळत नव्हती आणि स्ट्राईक मिळाल्यानंतर मात्र दर्जा निर्माण केला. या बॉलवरती बॉलला पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज राहुल यांच्या बॅट मधून येतोय धमाकेदार स्ट्रोक. षटकार. जबरदस्त फटका आणि या फटक्यांची गरज आहे. विशाल मोरे विकेट गेल्यानंतर मात्र ज्या प्रकारे राहुल खेळतात मैदानाच्या आतमध्ये आणि खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे तुळसण संघासाठी. यावेळी पहा बॅट चेंज. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकदा वर्जित होईल आणि उर्वरित आता मात्र पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल बाकी असणार आहे. चला अंतिम बॉल आहे पहिल्या इनिंगचा. धावसंख्या 41. आता या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या निर्माण होऊ शकते तुळसण संघाच्या माध्यमातून. 41 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. पाहूया अंतिम बॉल बाबा. डेफिनेटली अंतिम बॉल वरती आक्रमण आहे. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच सुटलाय.
दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. चौथी धाव यावेळी होईल का पहा. यावेळी बघता बघता चौथी धाव देखील कंप्लीट केली जाते. 4 धावा इथे मात्र घेतल्या गेल्यात आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 45 च्या घरामध्ये आणि 46 धावांचं लक्ष आकारवाडी संघाला दिलं गेलंय. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस घेतोय जिथे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. लव स्टार शेवाळवाडी विपक्ष धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण मुकाबला नक्कीच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉस साठी या. चला संतोष शेवाळे चला लगेचच या. टॉस केलं जाईल. लव स्टार युवती शेवाळवाडी विपक्ष धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाचे कर्णधार आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल. चला हे डेफिनेटली कर्णधार आहे. चला टॉस घेतोय आपण. चला या. लगेच आपण टॉस लगेचच घेतोय जिथे महत्वपूर्ण मॅच लगेचच आपल्या भेटीला येते आहे. एका इनिंग उर्वरित नंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी विपक्ष लव स्टार येवती शेवाळवाडी दोन्ही संघ मात्र अगदी आमने सामने भिडताना पाहायला मिळतील. अगदी टॉस साठी आलेले आहेत कर्णधार. चला लगेच टॉस करून घ्या. चला विनंती असेल. सेहेचाळीस धावांचं लक्ष आहे. 46. चला पंच आपण थांबून चालणार नाहीये. चला मॅच लगेचच सुरुवात करून घ्या. तुमचे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विशाल मोरे बापू चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. आणि सलामीवीर जोडी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. टॉस दरम्यान मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. इथे टॉस विजयी संघ आहे लव स्टार आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केले धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला. वरुयात मॅचच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर 18 बॉल आणि बनवायचे आहेत या मॅच मध्ये 46 धावा. सवयात मॅचच्या दिशेने वळूयात मॅचच्या दिशेने अगदी 18 बॉल बनवायचे आहेत 46 धावा. अगदी आपण पाहिलं तर वारंवारपणे या स्पर्धेची आपण चर्चा करतोय. खऱ्या अर्थाने बुरबुशी 11 बुरबुशी आयोजित श्री काळांबादेवी चषक 2024 चा थरार आपण पाहतोय. पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आले. खूप चांगलं आयोजन रबर बॉलचा हंगाम आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचं मैदान देखील विचार केला तर स्वर्गीय गणपत शेठ नाईक साहेब मैदान आज आपण पाहतोय. आणि तदरम्यान मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने अमोलदादा चोरमारे त्याचबरोबर निलेशदादा घारे यांची देखील उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली आहे. त्याबद्दल संपूर्ण आयोजक जे आहेत बुरबुशी त्यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होतीये सुरुवात. 18 बॉल 46 समीकरण. गोलंदाजीच्या रनवेवरती बॉलर आहेत विशाल मोरे
मोरे, स्ट्राईक वरती फलंदाज अविनाश, नॉन स्ट्राईक वरती राहुल. मॅचला होती सुरुवात. 46 धावांचा पाठला करायचा आहे. क्षेत्ररक्षण झजवलंय तुळसण. विपक्ष मॅच पाहतोय. अकायवाडी गोलंदाज सज्ज आहेत. त्याचबरोबर वैभव दादा वीर हे देखील आलेले आहेत. खऱ्या अर्थाने जिवलग मित्र आहेत. संपूर्ण बुरबुशी जो संघ आहे आणि आज मात्र ते देखील वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली आहे. त्याबद्दल आपलं देखील सहर्ष शुभ स्वागत. यावेळी तर दरम्यान आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती अविनाश आक्रमक होताना पाहायला मिळाले. 4 धावांसाठी मिळालाय चौकार आणि या चौकाराने मात्र सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात झाली आहे आकायवाडी संघाच्या माध्यमातून. आकायवाडी संघ आज कुठेतरी लय मध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु आता मात्र बॅटिंग करावी लागेल. विशाल पाहूया. विशाल मोरे हा खेळाडू चर्चा करावी लागेल. जबरदस्त यावेळी पहा गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पुढचा बॉल घेऊन यावेळी वेग दाखवलाय आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दाखवलंय. यावेळी फलंदाजाने देखील सिंगल येईल या बॉलवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की काय, परंतु थांबवलाय. अगदी विशाल मोरे गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक स्वतः कर्णधाराची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडताना पाहायला मिळत आहे. चांगला खेळ आतापर्यंत राहतोय. जिथे स्ट्रायकर बॅटर आता स्ट्राईक वरती राहुल आपल्याला पाहायला मिळतील. आक्रमण केलं जाईल का गोलंदाजावरती, कारण या गोलंदाजाकडे वेग देखील आहे. जितकी चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे तितकी चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. परंतु यावेळी वेग 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 आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला आहे. बॅटचा बॉलचं कनेक्शन नाहीये. बॉल जातो बिटवून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी विशाल मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती अमोलदादा चोरमारे यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने मराठी माणसाची परंपरा जपली जाते. अगदी प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहत आलोय ज्या प्रकारे आदर सत्कार मान सन्मान करणं फार गरजेचं आहे आणि तेच होताना पाहायला मिळत आहे. चला मैदानाच्या आतमध्ये अगदी काय घडतंय पहा. तब्बल या बॉलवरती धावा किती आहेत पंच? 3 धावा. नक्कीच अमोलदादा चोरमारे यांची देखील या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने उपस्थिती आहे. यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. निलेश दादा पाटील यांच्या हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मानित करण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रत्येक मान्यवर या स्पर्धेसाठी येताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर निलेश दादा घारे हे देखील आहेत. यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. बोलूयात मॅचच्या दिशेने. विशाल मोरे पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्ट्राईक वरती बॅटर अविनाश. यावेळी पहा खूप चांगला चेंडू बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव अर्जित केली जाईल. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या 9च्या घरामध्ये पाहायला मिळते. 9 ऑन दी स्कोर कार्ड. धाव फलकावरती 9 धावा आपण पाहतोय. बॉलर विशाल मोरे अगदी पहिलं षटक जबाबदारीचा हाताळत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला बॉलरचा. या बॉलवरती पाहाल की आता केलाय स्ट्राईक सुटाकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय की काय. डेफिनेटली सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि ओव्हरची होतीये या बॉलच्या मदतीने समाप्ती. तिथे 1 षटक समाप्त. धावसंख्या 10च्या घरामध्ये. त्याचबरोबर मारुती सूर्यवंशी हे देखील आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. विकासदादा पाटील यांच्या हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. मारुती सूर्यवंशी यांची उपस्थिती आहे या स्पर्धेसाठी. चला आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येतोय. खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून अगदी आज या स्पर्धेसाठी ते देखील उपस्थित आहेत. वळूयात मॅचच्या दिशेने. दरम्यान आपण पाहिलं तर
अगदी मागील मॅच मध्ये दरारा ठेवलाय राहुल यांनी, परंतु या मॅच मध्ये तोच दरारा दाखवावा लागेल. गोलंदाजीच्या रणवरती राहुल अगेन्स्ट राहुल. जबरदस्त चेंडू पहा, पुन्हा एकदा तोच दरारा दाखवताना गोलंदाज राहुल. अगदी पहा, राहुल वर्सेस राहुल असं समीकरण पाहायला मिळालं होतं, परंतु यशस्वी गोलंदाज राहुल. चांगला चेंडू आता आला, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. अगदी 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 1-1 धाव आली आहे पहिल्या 2 बॉल वरती आणि तदनंतर मात्र अविनाश यांच्याकडे स्ट्राईक दिली आहे. पाहूया 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हे षटक महत्त्वपूर्ण असणार आहे. या षटकामध्ये आक्रमण केलं जाईल का? यावेळी पहा, ब्लॉक होल पद्धतीची जी गोलंदाजी आहे, या गोलंदाजाकडे क्षमता आहे. चांगली लाईन पाहायला मिळते, जबरदस्त. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 34 धावा या मॅच मध्ये. पहा, 34 धावा बनवायच्या आहेत 9 बॉल मध्ये, जिथे गोलंदाज राहुल कोणती चूक करताना पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आणि अगदी ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी. यावेळी सफल होऊन आक्रमण केले, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. थोडीशी चुकी होतीये, फेकी देखील केली आहे. 2 धावा मिळतील या बॉल वरती आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 14च्या घरामध्ये 14. बॉलर पुन्हा एकदा निघालेत. यावेळी बी चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी डॉट बॉल येतोय. बॅटची एज जी होती ते आमच्यापर्यंत आवाज पोहोचलाय. अगदी डॉट बॉल सांगून जातोय, जिथे 1.5चा खेळ संपलाय. चांगली ओव्हर मानावी लागेल गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल वरती जी लेंथ आहे त्यांची यॉर्कर पद्धतीची, आणि यावेळी पहा समोर ठेवला होता आणि पंचाकडे धार मागितली आहे. चांगला बॉल, ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त, धावसंख्या 14 या आकड्यावरती आणि 6 बॉल समीकरण आहे 32 धावांचं. 6 बॉल 32चं समीकरण. बॉलर सज्ज आहेत राहुल. पहा, पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, परंतु बॉल दिशा थोडीशी खराब आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पाहूया, यावेळी फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. मिळेल 6 धावांसाठी षटकार. धमाका, जबरदस्त. आणि हे आक्रमण कुठेतरी पहिल्या षटकापासून होणं गरजेचं होतं, परंतु अंतिम षटक आहे. अगदी समीकरण खूप अवघड होऊन बसलंय टीम अकायवाडी संघासाठी, परंतु अजूनही मॅच ऑन आहे. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉल आणि बनवायचे आहेत 25 धावा. 4 चेंडू 25. 4 मोठे फटके खेळले तरी कुठेतरी एका धावेने पराभूत व्हावं लागेल, परंतु एखादा वाईट एखादा नो एक्स्ट्रा धाव मॅच मध्ये रंगत येईल का? डेफिनेटली. चर्चा केली आहे, वाईट बॉल आलाय. चार बॉल 24 समीकरण. 4 बॉल 24. आक्रमण करावं लागेल राहुल, आक्रमण करावं लागेल राहुल यांच्यावरती. आक्रमण होईल का? परंतु यावेळी पुन्हा एकदा खराब बॉल, व्हाईट बॉलची सांगता. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. लेंथ वरती सांभाळ ठेवावा लागेल. गोलंदाज कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल थोडंसं प्रेशराईज झालेत, कारण जरी मॅच आपल्या बाजूने आलेली आहे तरी सुद्धा चुकी ही माझ्याकडून होणार नाही याची दक्षता घेत आहेत, परंतु चुकी होतीये कारण हे दडपण मनामध्ये लपलेलं आहे. कुठेतरी हे दडपण खुलं करावं लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी पहा पुन्हा एकदा खराब 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 खराब. लाईन आणि लेंथ वरती सांभाळ नाहीये. आणखीन एक येतोय व्हाईट बॉल. चांगली लेंथ ठेवावी लागेल, बॉल वरती नियंत्रण ठेवावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर 4 बॉल समीकरण आहे 22. 4 चेंडू 22चं समीकरण.
4 बॉल 22. एखादा मोठा फटका मॅच मध्ये रंगत निर्माण होईल की काय? डेफिनेटली चांगला फटका आहे, परंतु बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव. त्याचबरोबर ऋतिक दादा शेवाळे यांची देखील उपस्थिती आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. अगदी बंधू मित्र आहेत म्हणण्यात हरकत नाही आहे. संपूर्ण बुरबुशी गावासाठी आज ते आलेले आहेत वेळात वेळ काढून. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. दरम्यान मॅचच्या दिशेने राहुल अगेन्स्ट राहुल. फुलटॉस बॉल आक्रमण केलंय. चांगला फटका. बॉल जाईल षटकार. चला पुढचे नेक्स्ट मॅच जे आहे ते दोन्ही संघ तयारीत राहायचं आहे. लव स्टार शेवाळवाडी त्याचबरोबर धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी दोन्ही टीम्स आपल्यापर्यंत कॉल देतोय. आयोजकांचा कॉल आलाय आमच्यापर्यंत. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय लव स्टार संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि बॅटिंगसाठी धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ. आणि अगदी आपण पाहिलं तर 2 बॉल 14चं समीकरण. 2 चेंडू 14 धावांची गरज. 2 बॉल 14 धावा. आणखीन एक धमाका. षटकार. 1 बॉल आता मात्र 8चं समीकरण. पहा थोडीशी लाईन आणि लेंथ खराब होत होती, परंतु विशाल मोरे यांनी सांगितलंय की काय समोर बॅटच्या समोर द्यायला आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करतायत. परंतु 1 बॉल 8चं समीकरण. आणि हा बॉल देखील आक्रमण, परंतु इथे विजयी संघ ठरतोय या बॉलच्या मदतीने तुळसण संघ. आणि हार्ड लक बॅड लक मानावं लागेल टीम आकारवाडी. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रश्नचिन्ह आहे. प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच नाव आहे विशाल मोरे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं, तितकी चांगली गोलंदाजी. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत विशाल मोरे. कम ऑन दी स्टेज. चला विशाल मोरे, कम ऑन दी स्टेज.